वर्षामध्ये जे काँग्रेसला जमू शकलं नाही ते या 12 वर्षामध्ये मोदीजींनी त्याहून दुपटीनं करून दाखवले। 12 साल में यही काम है ये लोगों का। मोदी जी ने कोई अच्छा काम है, मेलोडी चॉकलेट अच्छी बात है, उन्होंने खिची खिची हंसना अच्छा करे, एक अच्छा डायलॉग है, हंसने का काम जो किए बहुत अच्छे। या देशाचं संविधान बाय द पीपल फॉर द पीपल होतं, यांनी बाय द अदानी फॉर द अदानी केलं। अदानीचे हजारो कोटी रुपयाचे कर्ज माफ करतात आणि आमच्या शेतकऱ्याला जरा काही दिलं तर त्याची एवढी मोठी जाहिरात करतात। काँग्रेसने नेते शेष कराव नाही, राहुल गांधी नेते सवा जोपर्यंत राहुल गांधी नेते तोपर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राहतील। पुढचे आजचे 12 वर्ष झाले आणि पुढचे 12 वर्षही नरेंद्र मोदीच राहतील। मोदी सरकारला म्हणजे भारतीय जनता पार्टीला सत्तेत येऊन 12 वर्ष पूर्ण झालेत, मात्र नरेंद्र मोदी यांनी जे काही घोषणा केल्या होत्या, भ्रष्टाचार नष्ट करेल, कोणालाही खाऊ देणार नाही, या त्यांच्या ज्या घोषणा होत्या त्या पूर्ण झाल्यात का हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आज संभाजीनगरामध्ये सर्व पक्षातील प्रमुख पदाधिकारी आहेत, भारतीय जनता पार्टीचे पक्ष सत्तेत आहेत त्यांचे पदाधिकारी आहेत, दुसरीकडे शिवसेना प्रहार पक्षाचे पदाधिकारी आहेत, एमआयएमचे आहेत, काँग्रेस आहे, कम्युनिस्ट पक्ष आहे आणि वंचित सुद्धा आहेत। या सर्व पदाधिकाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे आणि भारत सरकार किती सफल राहिलं आणि किती असफल राहिलं तेही आपण जाणून घेणार आहोत। पहिल्यांदा आपण भाजपकडे जाऊया। भाजप सरकारने अनेक घोषणा केल्या होत्या, 12 वर्षामध्ये नेमक्या कोणत्या अशा 12 योजना आहेत त्या पूर्ण झाल्या? योजना तशा भरपूर आहेत, पण आज 12 वर्ष झाली तर प्रधानमंत्री आवास योजना असेल, PM उज्ज्वला योजना असेल, त्यानंतर जनधन योजना असेल, स्वच्छ भारत मिशन असेल, त्यानंतर DBT जे या विरोधकांना कदाचित माहितही नसेल, बँकेच्या व्यवहारामधला जो DBT आहे ती असेल, त्यानंतर स्किल इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, मेकअप इंडिया असेल, PMKVY असेल, NSDC असेल, असे कित्येक समृद्धी महामार्ग असेल, नॅशनल हायवे डेव्हलपमेंट असेल, त्यानंतर राम डिफेन्स मिनिस्ट्री असेल, राम मंदिर उभारणी असेल, GST असेल, यासारख्या अनेक योजना या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात मोदींच्या कार्यकाळामध्ये झालेल्या आहेत, ज्या गेल्या 60 वर्षामध्ये जे काँग्रेसला जमू शकलं नाही ते या 12 वर्षामध्ये मोदीजींनी त्याहून दुपटीनं करून दाखवलेलं आहे। 60 वर्षात काँग्रेसला जमू शकलं नाही हा सगळा पाडाच त्यांनी म्हणून दाखवलाय। काय उत्तर द्यायचं? वो अपना एक राजेश खन्ना का वो है डायलॉग, बाबू मोशाय, जिंदगी लंबी होनी चाहिए बड़ी नहीं, है ना। तो इनका ऐसा बोलना है कि 12 साल अगर से इन्होंने निकाले कार्यकाल तो नेहरू जी का रिकॉर्ड तोड़ेंगे, ऐसा नहीं है। नेहरू जी की तुलना तुम मोदी जी कर ही नहीं सकते, इन्होंने आज तक कोई अच्छा काम करे ही नहीं। 12 साल के अंदर सिर्फ हिंदू खतरे में बोले इन्होंने, हिंदू खतरे में। आज अगर से गैस की सब्सिडी की अगर से बात करेंगे 9 से 3 पे आ गया पर गैस के पेट्रोल के भाव देखो कहाँ चले गए, आज गैस के अंदर 1000 रुपए हो गए। ये जो बोलना है कि 12 साल के अंदर हमने कोई अच्छा काम करे, आज डॉलर के अगर से भाव देखिए कि आप आसमान सूरज छोड़ो, जब कांग्रेस के कार्यकाल में 56 रुपए था, 600 रुपए था ऐसे डॉलर के रेट से। आज यही अपने पंतप्रधान मोदी जी बोलते थे कि पैसा कैसा गिरता है कि आपको शर्म महसूस होनी चाहिए, जब वो मुख्यमंत्री थे। आप पैसा गिर रहे थे कि 12 साल याद आ रहे जिन्होंने नेहरू जी का रिकॉर्ड तोड़े। आज नेहरू जी बहुत बड़े इंसान थे, उन्होंने आज देश के लिए क्या किया, आजादी, देश को अंग्रेजों से आजादी दिलाने का काम कांग्रेस पक्ष ने किया है। हमने अगर से लेटर दे के माफीनामे नहीं लिख के दिए, अंग्रेजों को माफीनामे नहीं थे, ये RSS के लोगों ने माफीनामे दिया है। ये लोगों ने सिर्फ देश को बांटने का काम किए, हिंदू मुस्लिम किए, और कोई 12 साल हिंदू खतरे में है, मुसलमान अच्छा है, ऐसे दलित अच्छे ऐसे हो गए। सिर्फ 12 साल में यही काम है ये लोगों का। मोदी जी ने कोई अच्छा काम है, मेलोडी चॉकलेट अच्छी बात है, उन्होंने खिची खिची हंसना अच्छा करे, एक अच्छा डायलॉग है, हंसने का काम जो किए बहुत अच्छे। पण भारतीय जनता पार्टीमध्ये 2014 नंतर आम्ही स्वतंत्र झाले असे हो ना, उनको तो आजादी के टाइम स्वतंत्र में चाहिए वो। उन्होंने कौन सा अगर देश के लिए कोई अच्छा काम किया? 2014 में तो आके बैठे, तुमको ऐसा दिख रहा है देश की आजादी की लड़ाई में तुमको ऐसा लग रहा है कि 2014 में इस देश के सत्ता उनके हाथ में, तुमको आजादी मिली, अंग्रेजों के साथ ही थे ये लोग। भारतीय जनता पार्टी सत्तेत येऊन 12 वर्ष झाले, तुम्ही अनेक वर्षापासून देशामध्ये पक्ष म्हणून काम करता, काय तुमचं मत आहे याच्यावर? भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झालेला आहे। आमचे अनेक कॉम्रेड जे आहेत ते जेलमध्ये राहिलेले आहेत इंग्रजांच्या काळात। विचारा त्यांना, त्यांचा एक तरी स्वातंत्र्य सैनिक आहे का ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेतला नाही? ते आता काही जातीवादी प्रश्न पुढे घेऊन
मंदिर मशिदीचे प्रश्न घेऊन सत्तेत आले आणि सत्तेत येत असताना त्यावेळेस 60 रुपये लिटर पेट्रोल होतं आणि 350 रुपयाला गॅस होता. त्यावेळेस त्यांची जाहिरात होती, बहुत हो गई महंगाई की मार अबकी बार मोदी सरकार, आणि 60 रुपयाचं पेट्रोल लोकांना जास्त वाटत होतं. आणि आता 60 रुपयावरून जेव्हा आता मोदी सरकार 50 करणार आहे, 350 रुपयाचा गॅस आता 150 रुपयाला करणार आहेत असं स्वप्न दाखवलं. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करू असं सांगितलं. 2 कोटी रोजगार प्रत्येकाला दरवर्षी देऊ असं म्हणाले. कुठे गेले ते आश्वासन? त्यावेळेस नंतर अमित शहा म्हणतात की ते जुनलं आहे. अहो ते तर फार लांब राहिलं. मणिपूर जवळ लागलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावणं, खाजगीकरण करणं. या देशाचं संविधान बाय द पीपल फॉर द पीपल होतं. यांनी बाय द अदानी फॉर द अदानी केलं. अदानीचे हजारो कोटी रुपयाचे कर्ज माफ करतात आणि आमच्या शेतकऱ्याला जरा काही दिलं की त्याची एवढी मोठी जाहिरात करतात. होय, यांनी कौशल्याचा विकास केलेला आहे. त्यांच्या स्वतःचा ते कौशल्य जे आहे, खोटं बोलण्याचं त्यांचं जे कौशल्य आहे त्याचा त्यांनी विकास केलेला आहे. चिटिंग करण्यामध्ये, ईव्हीएमची चिटिंग करून निवडून येण्यामध्ये त्यांचा जो कौशल्य आहे त्याच्यात त्यांनी विकास केलेला आहे. संविधानिक जे काही शक्ती आहेत, संविधानिक जे काही संस्था आहेत, मग ते सीबीआय असेल, मग ते इलेक्शन कमिशन असेल, आरबीआय असेल, यांचं सगळ्यांना मोडकळीस आणण्यामध्ये त्यांनी कौशल्य विकास केलेला आहे. आता विजेचं खाजगीकरण करून स्मार्ट मीटर आणून लोकांना लुटण्यामध्ये त्यांचं कौशल्य आहे. आणि त्यामुळे हे सरकार परेशान आहे. लोकांनी सांगितलं पाहिजे ना. हा साधा प्रश्न आहे, तुम्ही किती चांगले आहात हे तुम्ही सांगून उपयोग नाही. लोकांनी सांगितलं पाहिजे की सरकार किती चांगलं आहे. एक मजूर दाखवा, एक रिक्षावाला दाखवा, एक हातगाडीवाला दाखवा, एक शिक्षक दाखवा, एक प्राध्यापक दाखवा, एक वकील दाखवा, एक डॉक्टर दाखवा, एक उद्योजक दाखवा की जो म्हणते की नरेंद्र मोदी सरकारने 12 वर्षात आमच्यासाठी काही केलं. लोक काही बोलत नाही, तुम्ही स्वतःला पाठ ठोकून घेऊ लागले. वा रे वा. त्यामुळे हे सरकार गेलं पाहिजे. बॅलेटवर निवडणूक घ्या, उद्या तुम्ही घरी दिसताल. नरेंद्र मोदी लक्षात ठेवा. आणि म्हणून या देशामधला जो तरुण आहे, जो जेनझी आहे, तो आता रस्त्यावर उतरू लागलेला आहे. आत्महत्या कराव्या लागल्या, तरुणांना आत्महत्या करायला लावायला लागल्या आणि तुम्ही तोंड उघडत नाही. तुम्ही जसं स्वतःला क्रेडिट घेताना तर अपयशाची देखील जबाबदारी घ्यायला पाहिजे तुम्ही. अहो तुम्ही मन की बात मध्ये नीटच्या विद्यार्थ्यांना बद्दल काही बोलत नाही. तुम्ही परीक्षेची चर्चा करताना परीक्षा तुम्हाला देता येत नाही. ते सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस फेक डिग्रीचं म्हणतात आणि ते सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस यांच्या फेक डिग्री बद्दल काहीच बोलत नाही. कुठे गेल्या त्या स्मृती इराणी, कुठे गेले ते सगळे कार्यकर्ते? आणि जे आजचे दिन, अहो हे म्हणतात ना की भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन सांगावं की नरेंद्र मोदी सरकारनं किती काम केलं. यांनी किती घरात जाऊन सांगितलं, विचारा त्यांना की या भाजपानं किती चांगले काम केलं, किती घरात गेलं विचारा त्यांना. आणि त्यांना शापला मार्जिन कसं पाहता? एक प्रकारे ते म्हणतात आम्ही देशभक्ती वाढवली आहे, त्या देशाचं संरक्षण करायला आम्ही नेहमी पुढे असतो. देशाचं संरक्षण ते करू लागले, पण ते कुणाच्या इशाऱ्यावर करू लागले? ट्रम्पच्या इशाऱ्यावर करू लागले. आज नरेंद्र मोदी हे नरेंद्र मोदी नाही राहिले, हे मुजरा मोदी झालेले आहेत. इप्स्टीन फाईल मध्ये नाव आलंय, याच्या संदर्भात एक तरी यांनी एक शब्द काढावा, यांनी एक शब्द बोलावा की इप्स्टीन फाईल मध्ये आमचं नाव नाहीये, आमचं नाव षडयंत्र आहे. याच्यावर एक शब्द बोलत नाही. काल जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन झालं, तिथं जनजीने जो उठाव केला त्याच्यामध्ये ती बाई आली म्हणे कुठे उमर खाली. अरे उमर खालीचा नाही, आम्ही प्रश्न करतोय विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा. जे जेलमध्ये त्यांना फाशी द्या, सरकार तुमचे, सगळं तुमच्याकडे आहे, सगळी यंत्रणा तुमच्याकडे. आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, तो प्रश्न आम्ही विचारतोय. आता या ठिकाणी मोदी सरकारच्या फेल्युअरचा पाडा वाचला जाते, तेव्हा कोणतरी म्हणते तेल तुंड ज्ञान. अरे आम्ही विकासावर प्रश्न करतोय, विकासावर उत्तर अपेक्षित आहे. आता या ठिकाणी योजनाचा पाडा जो या ठिकाणी वाचून दाखवला. राम मंदिर ही कोणती योजना आहे? किती दलितांचं, किती ओबीसीचं, किती एससी एसटीचं भलं होणार आहे त्या राम मंदिरामधून? त्या ठिकाणी हॉस्पिटल बांधा, त्या ठिकाणी कारखाने बांधा, त्या ठिकाणी कंपन्या बांधा, रोजगार द्या. का राम मंदिरामध्ये कुणी आहे दुसरा एससीचं आहे का एम्प्लॉयमेंट तिथं? या ठिकाणी टोयोटा आली सांगू लागले. टोयोटा कशी आली, काय आली, कशासाठी आली? फक्त उद्योगपत्यांचं या ठिकाणी भलं आहे. अदानी अंबानीचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भलं आहे. इप्स्टीन फाईल संदर्भात नरेंद्र मोदी काही करत नाहीत. काही विकासाचं बोलायला गेलं इम्तियाज जलील आणतात. नरेंद्र मोदी या ठिकाणी हे केलं, भगवा टीका हिरवा टीका हे आणतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांचं काय?
विद्यार्थ्यांनी जीव दिलाय. लातूरमध्ये कालच्या पोरीची चिठ्ठी वाचली तर आपला जीव भरून येतो अशी तिने भावनिक चिठ्ठी लिहिलेली आहे. तिच्यावर कोणी बोलणार नाहीये. त्या निदा खानला यांनी घरात ठेवलं म्हणून बुलडोझरनी त्याचं घर पाडलं. या ठिकाणी ते RSS चे जे मोठे गावकर सर आहेत त्यांचा जो भव्य दिव्य क्लास आहे त्यांचं अनधिकृत बांधकाम आहे. त्यांचं पण बांधकाम अधिकृत आहे. त्यांचं नाही पाडायचं का? त्यावेळेस बुलडोझर सरकार नसतं का? या ठिकाणी देशामध्ये यांच्याकडे विकासाचं सरकार नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला म्हणले होते 100 वर्ष शेळी जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा. तुम्ही वाघासारखे काय जगू लागले? वाघ तुम्ही असताल पण सर्कशी मधले वाघ आहे त्याचा हंटर ट्रम्पकडे आहे. त्याच्यामुळे हे फेल्युअर सरकार आहे असं देशवासियांचं म्हणणं आहे. हे फेलियर सरकार आहे आणि सरकार ट्रम्प चालवतात. कुठेतरी सर्कसला जो भाग असतो त्याचं काम तुम्ही करताय. आता विरोधकांचं काय झालं, आम्ही योजना सांगितल्या ते हिपशिंग फाईलवर घुसले. आम्ही काही काही वेगळं सांगतो त्याबद्दल हिंदू मुस्लिम मणिपूर मध्ये ते घुसते. मग करायचं काय? आणि तुम्ही आता बी टीम, आमच्या बी टीम राहुल गांधी आहे. जोपर्यंत बी टीम मध्ये राहुल गांधी आहे तोपर्यंत नरेंद्र मोदी सरकारला काही अडचण होणार नाही. 12 वर्षाचा काळ छोटा काळ नाहीये. तसं म्हणतात नेहरूपेक्षा मोठं काळ. राहुल गांधीला कधी जिंकतोय? मी तर म्हणतो आमचे पूर्वी काँग्रेसने नेते चेस करावं नाही, राहुल गांधीला नेते हवा. जोपर्यंत राहुल गांधी नेते तोपर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राहतील. पुढचे आजचे 12 वर्ष झाले आणि पुढचे 12 वर्षही नरेंद्र मोदीच राहतील. आणि याला जर विकासाला बोलायला गेलो बोलला हिपशिंग फाईल दिसते. आता विकासाचं आमच्या सुमित पवारांनी सांगितलं ते काहीच नाही. यांना काय मुजरा मोदी अहो यांचे नेते गजरा नेते यांचे यांना ते नाही दिसत. गजरा तर मला येते आणि यांनी यांच्या नेत्याकडे बघा, यांच्या नेत्याचे स्टेटमेंट बघा. यांचा नेता सकाळी उठल्यावर वेगळे स्टेटमेंट देतो आणि संध्याकाळी झोपाचे वेगळे स्टेटमेंट देतो. आणि यांना विकासावर गोष्ट करायला गेले इस्ती फाईलच्या पुढे काहीच नाहीये. आम्ही छाती ठोकपणे सांगतो नक्षलवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारलं आणि विकासाला जिथं अडचण येत होती नक्षलामुळे खतम केले. आम्ही शाळा क्लिअर सांगितलं. जे आमच्या नेत्यांना मुजरा मोदी म्हणून त्यांचे नेते होते उभं ठेवल्याचं RSSच्या नावानं सॉफ्ट टार्गेट करायचं. विकासावर बोला, विकासावर जा. नक्षलवाद्यांना खतम करताय. नक्षलवादी संपवलेच पाहिजे परंतु यांनी पहिले गजरा नेता कोण आहे हे जाहीर केलं पाहिजे. जसं त्यांनी नाव गजरा नेता म्हणजे काही व्हिडिओ वगैरे त्यांच्याकडे एकच सारखे काही व्हिडिओ वगैरे आहे गजऱ्याचे काही असेल तर ते दाखवले पाहिजे. खरं तर एकमेकावर देण्यापेक्षा डिझेल पेट्रोल या महागाईविषयी बोललं पाहिजे. यांनी काय केलं? महात्मा फुले म्हणजे जे आपले महापुरुष आहेत त्यांचे नाव संपवले, पंतप्रधान नाव लावलं. आहार योजना संपवली, पंतप्रधान पोषण शक्ती आणली. या राजकारणापेक्षा आपण जुन्या योजनेपेक्षा नवीन काय केलं याच्यावर भर दिला पाहिजे. आजही 12 वर्षामध्ये रोजगार असेल, युवती असतील या सुरक्षित नाहीयेत. आत्महत्येचं प्रमाण वाढलं, शेतकरी सुरक्षित नाहीये, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांची आत्महत्या वाढलेली आहे. इकडे लक्ष दिलं पाहिजे. फक्त पुतळ्याचं राजकारण, जातीचं राजकारण बंद झालं पाहिजे. 12 वर्षामध्ये हे भाजप सरकार फोल ठरलेलं आहे. यांना कुठलाही विकास प्रामाणिकपणे करता आलेला नाहीये. निव्वळ ईव्हीएमच्या भरोश्यावर निवडून आल्यानं जमणार नाहीये. तुम्ही हे जे चॉकलेट आहे भारत सरकार भारत देशातल्या नागरिकांना मेलडी दिलं, बाहेर जाऊनही मेलडी दिलेलं आहे. तुमचं नेमकी भूमिका काय ही स्पष्ट झालेली नाहीये. या कार्यकर्त्याचं आम्ही स्वागत करतो की हे मीडिया समोर तरी येतात. आमचे मोदी पंतप्रधान हे मीडिया समोर येत नाही. खरं तर यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. कधीच येत नाही. आम्ही कुठे सत्य आलो? सत्य कुठं आलो? आम्ही सत्य कुठं आलो? आज सत्यात आलं म्हणजे खरं बोलायचं नाही का? सत्यात आलं म्हणजे खरं नाही बोलायचं का? मला सांगा, यांचं काय म्हणणं? सत्यात आलं खोटं बोला. आज शेतकऱ्यांच्या बाजूने, रोजगाराच्या बाजूने तुम्ही बघा. शेतकरी कर्जमाफी जरी झाली तरी चांगली कशी करता येईल या भूमिकेत आली आहे. म्हणजे आम्ही सरकारमध्ये म्हणजे खोटं बोलणार नाही. जे परेशान आहेत ते परेशान आहेत हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि आम्ही काही दबाव तंत्राच्या याच्यात नाही. सत्तेत आलं म्हणजे यांचा दबाव घ्यायचा. हे स्वतः परेशानी यांनाही माहिती आहे, मान्य करावं लागेल. जे सत्यता आहे ते मांडावं लागेल. आजही पेट्रोलची जी दरवाढ झालेली आहे, डिझेलची दरवाढ झाली, आम्ही स्वतः परेशान आहे. रांगेत उभं राहावं लागतं. कार्यकर्ते म्हणून काय स्पेशल लाईन आहे असं काही नाहीये. इमर्जन्सी मध्ये काही आम्ही नाही आहे ना.
अंधभक्तांची वेगळी लाईन नाहीये, ती काय सुरू केली तर नवीन योजना होऊ शकते. 12वी योजना अंधभक्तांची सेपरेट लाईन. हे आपण थांबवलं पाहिजे. आमची विनंती आहे, हिंदू मुस्लिमाच्या पलीकडे कुठेतरी राजकारण झालं पाहिजे, विकासाच्या मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे. ही काही कॉम्पिटिशन नाही की पंडित नेहरूंनी हे केलं म्हणजे मोदींनी हे केलं. त्यांच्या काळात ते योग्य होते, पण आपण या काळामध्ये काय करतोय? कॉलेजेस आले का? MBBS चे पेपर, नीटचे पेपर फुटताय, MBBS कॉलेज वाढले का? MBA चे कॉलेज वाढले का? विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली का? महानगरपालिकेच्या शाळा चांगल्या झाल्या का? CBSE च्या शाळा चांगल्या झाल्या का? फी कुठे चालल्यात? मराठी शाळांचं जे खच्चीकरण होत चाललंय स्थानिक मोदी सरकारमध्ये विकास झालाय का? आणि या सगळ्या 12 वर्षांवर MIMचं काय मत आहे? माझं ते म्हणणं की 2014 यांना का पण लोकांनी मतदान केलं. त्यावेळेस पेट्रोलचे दर वाढलेले होते, डिझेलचे दर वाढलेले होते, गॅसचे दर वाढलेले होते आणि विविध गोष्टीमुळे महागाई वाढलेली होती. मग लोकांनी काय निवडलं की बाबा मोदी सरकार आल्यानंतर हे दर सगळे कमी होतील. मग मोदी सरकार आल्यानंतर हे दर कमी व्हायला पाहिजे होते की वाढायला पाहिजे होते? आजची जर परिस्थिती बघता की आज महागाई एवढा उच्च गाठलेला आहे, मग त्यावेळेस जर काँग्रेस सरकार बरोबर नव्हती तर आता मोदी सरकार पण बरोबर नाही. म्हणजे 12 वर्षामध्ये यांनी काँग्रेसचे जे वाढवलेले दर होते, महागाई होती ती कमी केली पाहिजे होती की वाढवली पाहिजे अजून? मग यांच्या काळामध्ये महागाई डबल टिबल झालेली आहे. मग तरी मला चांगले यांचं म्हणणं की आम्ही हे केलं. अरे पण तुम्हाला ज्यासाठी लोकांना निवडून दिलेलं आहे तुम्ही ते केलं का? लोकांपर्यंत तुमच्या योजना पोहोचल्या का? त्या योजना लोकांना फायदा झाला का? आज जर तुम्ही म्हणताय की आम्ही गॅस फुकटले तर ही योजना काढली, अरे त्यावेळेस सबसिडी होती, त्याची सबसिडी सुद्धा काढून टाकली. आता सबसिडी सुद्धा भेटत नाही. सबसिडी असते तर त्याचे भाव जरी कमी झाले असते, त्यांनी सबसिडी काढून टाकली. म्हणजे देशाला या ठिकाणी स्टिकर बनवण्याचं काम या सरकारने केलेलं. फक्त आपण बघता योजना काढल्या, अरे योजनेमध्ये स्टिकर बदलली पण योजना सगळ्यात तेच. म्हणून आमचं या ठिकाणी म्हणणं की तुम्ही राजकारण करत असताना हिंदू गोष्टी आता बंद करा, विकासाचं राजकारण करा, विकासाच्या मुद्द्यावर देशाला पुढे घेऊन जा. जर तुम्हाला देश स्वीकारेल, जर तुम्ही पुन्हा एकदा परत हिंदू मुस्लिम करत राहिले तर देश तुम्हाला स्वीकारणार असं म्हणतो ना. भारतीय जनता पार्टी फक्त हिंदू मुस्लिम करते आणि त्यांनी काँग्रेसच्या योजना फक्त स्टिकर करते. मला तर हे एवढं सगळं ऐकून आता हसू यायला आणि एवढंच आठवले, तुमचं ठेरे परदेशी 7% निभावगी. एवढा विकास आम्ही केलाय. या विकासाचा त्यांनी सुद्धा मन की बात सुद्धा ते ऐकतात. ज्यावेळेस म्हणतात मोदीजी हे बोलले का ते बोलले का, आनंद वाटला की मोदीजींची मन की बात विरोधक सुद्धा ऐकतात. म्हणजे यांना सुद्धा माहिती की मोदीजींनी विकास केलाय. आज जे पूर्वी यांना जे प्रीपेड जे पूर्वी टॉक टाइम असायचं लिमिटेड, आज ते अनलिमिटेड झालंय. ज्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर शिकून ते इथं बोलताय ते आज अनलिमिटेड नेट त्यांना मोदीजींच्या कार्यकाळामध्ये भेटलंय. त्या ठिकाणी बँकेमध्ये वेतन वाढ झालेली, प्रत्येकाचे वेतन वाढले. जे घर त्यांनी पूर्वी 10,000 प्लॉट खरेदी केला असेल, आज ते विकतील का 10,000? आज त्यांना त्याची किंमत त्यांना किमान 50 लाख रुपये पाहिजे. हे कशामुळे झालं? महागाई वाढली तर वेतन वाढ झाली नाही का? त्यामध्ये त्या ठिकाणी कर वसूल. याच्यामध्ये इथे सांगा किती जण कर भरतात, किती जण कर भरतात, आज किती जण कर भरतात? वंचितचे सुद्धा बसलेले त्यांनी सांगा. आज त्यांच्या महापालिकेत नगरसेवक ते म्हणतात आम्ही आनंदी आहोत. त्यांच्या नगरसेवकांची स्टेटमेंट आहे की आम्हाला भाजपने निधी दिलाय, आम्ही आनंदी आहोत, आम्ही भाजप असं. म्हणजे त्यांना विकास ज्यावेळेस निधी पाहिजे, ज्यावेळेस त्या ठिकाणी विकास कामे करायचे, त्यावेळेस विकास कामाला नाव ठेवायचे, परंतु निधीला कसे जोड येतात. आज किती वेळा यांच्या पक्षाचे अध्यक्ष निवडून आले. आज त्या ठिकाणी ऐकून घ्या, विकास ज्यावेळेस सांगतोय आम्ही, विकास ऐकायची यांची तयारी नाही. पंतप्रधान मोदींची मन की बात ऐकतात. या ठिकाणी प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी म्हणतात आम्ही सर्व वंचितांचे नेते. या ठिकाणी सिल्लोड सळगावला एका वृद्ध विजयंती महिलेवर अत्याचार झाला, त्यावेळेस प्रकाश आंबेडकर कुठे गेले होते? यांना फक्त त्या ठिकाणी विशिष्ट म्हणजे ज्यावेळेस सर्व वंचित ना, मग सगळ्या वंचितसाठी तुम्ही का काम करत नाही? मुळात यांचे हे जे आहे MIM वंचित हे सगळे मिळलेली जुळलेली लोक आहेत. यांना विकासाचं जे काँग्रेस जे आहे, आता त्या ठिकाणी काँग्रेसने जर त्यांचा चष्मा काढून बघितला तर त्यांना मोदीजींचे विकास कामं असतील. आता ते सध्या अंधारात आहेत. त्यामुळे त्यांनी मन की बात ते ऐकतात. मन की बात त्यांनी ऐकावं. निश्चितपणे 12 नाही तर 12 कोटी तुम्हाला विकास कामं मोदीजींचे त्या ठिकाणी दिसतील. नक्कीच आपण पाहिलं तर मणिपूरचा बायकोला नगर हिंदुस्थान आली त्या ठिकाणी मणिपूरमध्ये काय करत होतं? मग यांना जर या ठिकाणी औरंगाबाद सिल्लोडची गोष्ट काढता तर मणिपूरमध्ये ज्या जो व्यक्ती जो सैनिक होता तो देशाचं संरक्षण करणारा त्याच्या बायको सोबत गैरवर्तन झालं त्यावेळी का बोलले नाही? आज हे गप्पा मारताना
हे गप्पाडे लोक यांना फक्त भावना दुसऱ्याचं काम करतात. महिलावर सर्वात जास्त अन्याय आता झाला असेल तर तो सर्वात जास्त मोदी काळात झालेला आहे. तो सर्वात अत्याचार दिसून सगळं झालेला आहे. हे सगळं खोटं झालेलं आहे. हा नीला खानचा प्रकार खोटा आहे सगळं ते. छोटासा म्हणजे भाऊचा मोठा प्रकार झालेला आहे. हा प्रतोबंधा विषय आहे, प्रतोबंधा. बाकी यांना दुसरं शेवटी आले आता आम्ही ज्यावेळेस इथं सर लागलो त्यांचं उत्तर द्यायला लागलो ही तुमचं नीला खान तीन काय झाली. नाशिकचा जो अशोक खरातचा अजितदादाच्या मृत्यूचा जो प्रकरण आहे ते दाबण्यासाठी निदा खान आणलेलं हे प्रपोगंड आहे, लक्षात घ्या. हा महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा जेव्हा विकासाची गोष्ट येते तेव्हा हिंदू मुस्लिम येतात विकास पाहिजे असं आम्ही अशोक घरात सर्व निर्लज्ज माणसाला फाशी हवी पाहिजे. विषय तो नाही पण आमच्या एकाही व्यक्तीने अशोक आपल्या घरात पण नाही जसं नीला खांदा लोकांनी घरात झोपवलं. काय तर म्हणजे बरोबर तिला जामीन द्या. आरोप काय तिच्यावर काय त्याचं धर्मांतर केलं. सारख्या माणसाला चौकात नाही आणले पाहिजे आमचं ते म्हणणं नाही. पण समर्थन नीला खानचं पण नाही झालं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. आपण पाहिलं तर या विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचे हे 12 वर्षातील मत होतं. एकीकडे भाजपमध्ये विकास केला तर दुसरे विरोधक म्हणतात फक्त त्यांनी हिंदू मुस्लिम केले, विकास केलेला नाही. त्यामुळे 9 राष्ट्र संभाजीनगर.